हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय, सद्गुरु नारायण महाराज की जय. आदिनाथंच मच्छिंद्रं गोरक्षं गहिनीं तदा, निवृत्तिज्ञानदेवञ्च देवं चूडामणिं नमः, अखण्डानन्दरूपाय सद्विज्ञानप्रदायिने भवध्वान्तदिनेशाय गुण्डाक्षगुरवे नमः. आदिपुरुषं गुण्डाख्यं द्वितीयं लक्ष्मणं तथा, नारायणं तृतीयं हि गुण्डाख्यं च चतुर्थकं, पुनर्नारायणं गुण्डाख्यं च चतुर्भुजन तत्परा, बंधनाशाय मोक्षाय चैतान्नौमि मुहुर्मुहुः. सर्व विघ्नेती पळाली श्री गणाध्यक्षे स्मृती, विघ्न हरता अभयदाता, नसे कशाचीही चिंता, स्वयंभू मूर्ती मूलाधारे, रक्तासनी रक्तांबरे, गुंडानम्र तुझे चरणी, सकल कार्यार्था विनवणी, विघ्न हरता अभयदाता, नसे कशाचीही चिंता. गुंडा सिद्ध चरित्रगाथेतील पहिल्या अभंगाचं चिंतन करण्यासाठी आपण आज इथे एकत्र आलेलो आहोत. आजपासून आपल्याला ही काही सेवा करायची, काही चिंतनीय अभंग घ्यायचे गाथेतले आणि त्याचं चिंतन करायचं म्हणून आपण आज या अभंगापासून सुरुवात करीत आहोत. पहिला अभंग आहे सिद्ध चरित्र गाथेतला. गुंडा महाराजांचं चरित्र या गाथेमध्ये वर्णन केले. गाथेच्या वैशिष्ट्याबद्दल जर काही बोलायचं झालं तर अभंगात्मक चरित्र जे लेखन झालेलं आहे ते अभंगात्मक चरित्र लेखन कोणत्या तरी संतांचं ज्ञानेश्वर महाराजांच्या उपरांत 750 वर्षानंतर झालं. ते फक्त गुंडा महाराजांचंच झालं असं आपल्याला अनेक ग्रंथ पाहिल्यानंतर समजून येईल. आद्य चरित्रकार संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांनी त्यांच्या समकालीन असणाऱ्या संतांचं चरित्र हे अभंगात लिहिलं. त्यात मुख्यत्वाने लिहिलं ते ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र अभंगमय लिहिलं. त्यांच्या गाथेमध्ये जे चरित्र येतं संत चरित्र त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र अभंगमयाने येतं. मग निवृत्तीनाथांचंही येतं, चांगदेवांचंही येतं, मुक्ताबाईंचंही येतं, सोपानदेवांचंही येतं. ते विसोबांचंही त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत ते सगळे चरित्र येतात एकत्रित. स्वतःचंही चरित्र नामदेव महाराज त्या ठिकाणी सांगतात, मी कोण आहे, मी कसा आलो, मी कुठे गेलो. म्हणजे अशा प्रकारचे ते संत चरित्रकार, आद्य संत चरित्रकार नामदेवराय ते संतांचं वर्णन करीत असताना अभंगाचा आश्रय घेतात. तिथे चित्तवृत्ती भंग पावत नाही आणि चित्तवृत्ती पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर संतांना शरण गेल्याशिवाय दुसरा पर्याय कोणताही शिल्लक राहत नाही. मग संतांना पूर्ण असलेल्या संतांना जर शरण जायचं असेल, त्यांचं जर वर्णन करायचं असेल तर पूर्ण असलेल्या भंग न होणाऱ्या, अभंग असणाऱ्या, अखंड असणाऱ्या अशा एका वृत्ताचाच आम्हाला आश्रय करावा लागेल. म्हणजे भक्तीचाच आम्हाला आश्रय करावा लागेल, अभंगाचाच आम्हाला आश्रय करावा लागेल. म्हणजे त्यांच्या त्या पूर्ण स्वरूपाचं चिंतन करण्यासाठी म्हणून आम्ही काहीतरी प्रयत्न करतोय असं होईल. पूर्ण सेवा करायची जरी इच्छा असेल तरी पूर्ण सेवा होते का होत नाही. कोण्याही भक्ताला जर आपण विचारायला गेलो, सद्भक्त असावा तो, जर त्याला आपण विचारायला गेलो की महात्म्याची, संताची, ईश्वराची तू सेवा करायचं ठरवतोस, मग तू अमुक अमुक सेवा केली, ती कशी केली. तो म्हणतो मला जितकी शक्य आहे तितकी मी त्यांची सेवा केली. पूर्ण जरी ती दिसत असली सेवा तरी तो म्हणतो पूर्ण सेवा आम्ही काही करू शकत नाही, यथाशक्ती. आपण त्या पूजेमध्येही म्हणतोच ना,
यथाशक्तीने, यथामतीने, यथाप्राप्त द्रव्याने आम्ही तुझं पूजन अर्चन केलेलं आहे. पूर्णतेने आम्ही तुझं पूजन अर्चन करू शकत नाही. कारण का जिथे पूर्णता येते तिथे मात्र या सगळ्या म्हणजे क्रियेचा तिथे मात्र पूर्णपणे अभाव होतो. आणि सेवा करायची म्हटलं की कल्पितता का होईना पण घ्यावीच लागते. भेद तर असला तर ती गुणिष्ठ गोष्ट निरळी आहे, ती कनिष्ठ दर्जाची सेवा आहे. आणि श्रेष्ठ दर्जाची सेवा जर आम्हाला करायची असेल तर आम्हाला कल्पिततेचा तरी आधार घ्यावा लागेल. कल्पित भेदाच्या संदर्भाने असं सांगितलेलं आहे की जो भेद आम्हाला प्राप्त आहे त्या भेदापेक्षा कल्पित भेद तर अत्यंत श्रेष्ठच आहे, पण तो अद्वैतापेक्षाही श्रेष्ठ आहे असं तिथे सांगितलेलं आहे. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम की अद्वैतादपि सुंदरम. अद्वैताची जी आम्हाला प्राप्ती होते, अद्वैत भावनेची जी आम्हाला प्राप्ती होते, त्या अद्वैत भावनेपेक्षाही श्रेष्ठ जर कोणती भावना असेल तर ती कल्पित द्वैताची भावना आहे, कल्पित भेदाची भावना आहे. मी भक्त तू देव ऐसे करी जाणोनी निर्णते करी माझे मन, याच्यामधून त्या सर्व गोष्टींचा अर्थ आपल्याला ध्वनित होतो, आपल्याला तिथून तो लक्षात येतो. अथवा तुकाराम महाराज त्या अर्थाचं प्रकाशन तिथून करतात की बाबा हे भक्तीसाठी म्हणून, सेवेसाठी म्हणून, ईश्वराच्या काहीतरी सेवेसाठी म्हणून, आंशिक सेवेसाठी म्हणून का होईना आम्हाला तिथे कल्पित भेदाचा, कल्पित द्वैताचा अंगीकार करावा लागतो. मी कशासाठी हे सांगत आहे तर पूर्ण असणाऱ्या ईश्वराची, पूर्ण असणाऱ्या संत महात्म्याची जर आम्हाला सेवा करायची असेल तर काही ना काही आम्हाला कल्पित मानावं लागेल. आणि ते संत मानतात आणि म्हणून अभंग असणाऱ्या वृत्तीचा, अभंग असणाऱ्या शब्दांचा, अक्षरांचा आम्हाला तिथे पर्याय सापडतो. दुसरा आम्हाला पर्याय तिथे सापडत नाही. जरी ते शब्द त्याचा पूर्णपणे संवाद जरी करत नसले तरी निर्देश मात्र करतात ना. म्हणजे निर्देश करतात म्हणजे तिथपर्यंत ते जाणारे आहेत, तिथपर्यंत आपल्याला घेऊन जाणारे आहेत. स्वतः तरी जातातच जातात, पण जो दुसऱ्यांना घेऊन जातो तो समर्थ आहे. स्वतः जाणारा तर असतोच, पण जो दुसऱ्यांना घेऊन जातो त्याला समर्थ म्हणावं. ज्ञानी महात्मा हा गुरु असतो का? ज्ञानी महात्मा हा गुरु होऊ शकतो, पण तो असलाच पाहिजे असं काही नाही. कारण का एखाद्याला ज्ञान झालं तसं तो मुक्त झाला, पण बोध संक्रमण सामर्थ्य जर त्याच्यापाशी नसेल तर तो गुरु नाही होत. किंवा आणि हे जे बोध संक्रमण सामर्थ्य आहे ते त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. ज्ञानी महात्म्यापाशी बोध संक्रमण करता येतं, पण त्याची इच्छाच नाही झाली तर. अनेक ज्ञानी महात्मे होऊन गेले की ज्यांचं आपल्याला नावही माहिती सृष्टीमध्ये होऊन गेलेले आहे, पण जो बोध संक्रमण करतो तो मात्र गुरु आहे. विचारसागरामध्ये श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठता आणि दयाळुता ही सांगितली. जर त्यातली श्रोत्रियता काढून टाकली, ब्रह्मनिष्ठ आहे म्हणजे ज्ञानी झाला का नाही? तो ब्रह्मनिष्ठ आहे म्हणजे ज्ञानी झाला. जर तो श्रोत्रिय नसेल आणि दयाळू नसेल म्हणजे त्याच्याकडे जर ती इच्छा नसेल देण्याची तर तो गुरु होत नाही. स्थूल भाषेत बोलायचं झालं तर तो ज्ञानी महात्मा जरी स्वरूपाने समर्थ असला तरी बोध संक्रमणतेमध्ये तो समर्थ नाही, म्हणून तो गुरु नाही. म्हणजे सामर्थ्यता आणि ज्ञानित्व एकत्र आले की गुरुत्व प्रकाशित होतं. मग हे जो कोणी स्वतः महाराजांच्या अष्टकामध्ये ती गोष्ट म्हणली, तरोनी स्वतः तारणे तीन जाणे, हे समर्थत्व आहे. आत्मोपदेशेना संख्य शिष्योद्धारण विशारद. स्वतःही मुक्त झाले आणि शरणागतांनाही मुक्त करण्याचं सामर्थ्य. शरणागत दीनार्थ परित्राण परायणता ज्यांच्या ठिकाणी आहे ते समर्थ आहे. मग सामर्थ्यतेच्या ठिकाणी शरणता ही सर्व आपल्यासारखे जे अज्ञानी जीव आहेत ते करीत असतात, वा त्यांना ते कळत असतात की हा समर्थ आहे. सामर्थ्यतेने सामर्थ्यतेची जाणीव झाली असता आपण शरण होतो, हा आपला स्वभाव आहे. चमत्कार तेथे नमस्कार असं म्हणण्याची पद्धती आहे. आता तो तिथला जरी अर्थ अगदी स्थूल जरी असला तरी जो अंतःकरण शुद्ध ज्याचा आहे,
काही प्रमाणात अंतःकरण ज्याचं शुद्ध आहे, सज्जनता ज्याच्या ठिकाणी आहे, निस्वार्थपणा ज्याच्या ठिकाणी काही प्राप्त झालेला आहे, आंशिक स्वरूपात का होईना प्राप्त झालेला आहे, तो सामर्थ्याचा विचार करतो की हे समर्थ आहे. तो त्यांच्यापाशी श्रोत्रियता आहे, हे पहिली समर्थता आहे. ब्रह्मनिष्ठता आहे, ही एक समर्थता आहे. आणि दयाळुत्व, आपल्यावर कृपा करतात की नाही, हे पाहिजेत ना. जर ज्ञानी महात्मा आपल्यावर कृपा करणारा नाही झाला तर आपल्याला त्याच्यापासून प्राप्ती काय होणार आहे? तो कृपा करीत नाही याचा अर्थ त्याच्यापाशी ते नाही असं समजायचं कारण नाही, आपल्यापाशी काही ना काहीतरी उणीव आहे असं समजायचं. आत्ता मला तो सांगायचा मुद्दा नाही माझा. मला सांगायचं काय, त्याच्यापाशी समर्थता कशी आहे, ती समर्थता सांगत असताना त्या समर्थाचं जर आम्हाला चिंतन करायचं असेल तर समर्थाचं चिंतन करीत असताना समर्थ असणाऱ्या वस्तूचाच आम्हाला आश्रय करावा लागेल, दुसऱ्या वस्तूचा आम्हाला आश्रय करता येत नाही. संत नामदेव महाराजांनी काय केलं? अभंग स्वरूप असणाऱ्या, अखंड स्वरूप असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचं किंवा इतर संतांचं चरित्र वर्णन करीत असताना अभंगाचाच आश्रय केला. शब्द हे अक्षर, अक्षर म्हणतो ना आपण, अक्षरापासून शब्दांची उत्पत्ती आहे. मग ते अखंड आहे, अभंगाचं निर्देशन करणारे आहे, अखंडाचं निर्देशन करणारे आहे, अखंडाचं ज्ञान करून देणारे आहेत. तिथपर्यंत जाऊन ते पोहोचणारे आहेत, तिथपर्यंत जातात आणि स्वतःही निवृत्त होतात. स्वतः तिथे पुन्हा राहत नाही शिल्लक, मी आहे मी आहे मी आहे म्हणायला. म्हणजे एक दोन प्रवृत्ती असतात मनुष्याच्या. उपकारही मदतही करतात आणि त्या मदतीची सातत्याने जाणीव करून देतात. अरे मी तुला मदत केली, मी तुला मदत केली, माझ्यामुळे हे झालं, माझ्यामुळे हे झालं. आणि दुसरा एक प्रकार असतो, वा तो पहिला प्रकार समजा, की ते मदतही करतात म्हणजे उपकार करतात आणि पुन्हा स्वतःची जाणीव होऊ देत नाही. झालं. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणारी जे असतात, निष्काम बुद्धीने कर्म करणारे असतात, हे महत्त्व. त्यातला हा शब्द आहे की तो त्या वस्तूपर्यंत जातो, त्या महात्म्याच्या वर्णनापर्यंत जातो, त्या चरणापर्यंत घेऊन जातो आणि काय करतो? स्वतःही निघून जातो, स्वतः विलीन होतो तिथे. तो पुन्हा दाखवत नाही, अरे मी इथे आहे, मी इथे आहे, मी इथे आहे. तो जर मी म्हणून जर थांबला तर तो प्रतिबंधक होईल. आता तिथपर्यंत आम्हाला जायचंय. चक्री भजनाची आरती, त्या चक्री भजनाच्या आरतीमध्ये त्याचं फल दिलं, मी गुरुचरणाशी इहपर सुखदायक तू, मी गुरुचरणाशी. मग तो तिथपर्यंत घेऊन जाणार आणि तिथे गेल्यावर काय होतं? महाराजांच्या स्वरूपात तो विलीन होतो, महाराजांचं स्वरूप येतो. मग तिथपर्यंत घेऊन जाणारी ही नौका हे जाते आणि विलीन होतो. म्हणजे हे शब्द सामर्थ्य आहे, हे अभंग सामर्थ्य. त्या अभंगाचं वर्णन करायचं असेल तर आम्हाला अभंगाचाच आश्रय करावा लागेल. संत नामदेव महाराजांनी ही गोष्ट आम्हाला दाखवून दिली आणि ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र, संत चरित्र अभंगमय केलं. आता त्याच्यानंतर मात्र अभंगमय चरित्राची जी परंपरा आहे ती परंपरा काही विसावली, कुठेतरी थांबली ती परंपरा. कारण पुढे संतांचं वर्णन अभंगाच्या स्वरूपामध्ये कुठेही केलं गेलेलं नाही. मी आपल्यासाठी या गोष्टीसाठी मी हे सांगतोय आपल्याला की आपल्याला या सिद्ध चरित्र गाथेचं वैशिष्ट्य काय आहे हे लक्षात येण्यासाठी आपण एवढे चिंतन करतो. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र अभंगात झालं आणि त्याच्यानंतर तब्बल 750 वर्षाचा कालावधी गेला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वरूपासारखे असणारे, ज्ञानेश स्वरूप असणारे, ज्ञानदेव प्रत्यक्ष असणाऱ्या गुंडा महाराजांचं चरित्र अभंगात झालं. तो गुंडा सिद्ध चरित्र गाथा, याच्यामध्ये अभंगाचीच वर्णन आली. अभंगात्मक हीच काय या चरित्राने धारण केली. ओवीबद्ध चरित्राची परंपरा आहे, गद्यात्मक चरित्राची परंपरा आता निर्माण झालेली आहे, परंतु अभंगात्मक चरित्राची जी परंपरा आहे ती गान परंपरा, गायन परंपरा, लावणी मृदंग, श्रुती ताळ घोष, त्या ब्रह्मरसाचं सेवन करण्यासाठी एवढ्या गोष्टी आम्हाला अपेक्षित आहेत. सांगून दिलं तुकाराम महाराजांनी. इथे मृदंग म्हणजे वाद्यही वाजलं पाहिजे, गायनही झालं पाहिजे, म्हणजे श्रुती ताळही वाजला पाहिजे. अखंडत्व त्याच्यामध्ये आपण एकदा याचं चिंतन केलेलं आहे की अखंड असणाऱ्या ब्रह्मरसाचं सेवन करायचं असल्या म्हणल्यानंतर आपल्याला अखंड धी प्राप्त व्हायला पाहिजे.
अखंडत्व आपल्या ठिकाणी यायला पाहिजे, त्याच्याशिवाय त्याची प्राप्ती काही होत नाही. आपण आत्ता जसं म्हणालो अभंगाचं वर्णन करायचं तर अभंगाचा आश्रय घ्यावा. तर या चरणामध्ये महाराजांनी ब्रह्मरसाचं सेवन करण्यासाठी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या अखंडत्व निर्माण करणाऱ्या. श्रुती आम्ही म्हणतो आमच्या 2 शब्दामध्ये काहीतरी अंतर पडतं, ते अंतर भरून काढण्यासाठी मात्र 2 गोष्टी सांगितल्या, एक मृदंग सांगितला आणि एक टाळ सांगितला. ध्वनीचं नैरंतर्य या तिन्हीमध्ये होऊन जातं आणि ते नैरंतर्य म्हणजे अखंडत्व आहे. आणि ते अखंडत्व पुन्हा ही जी वाद्य ही सत्वप्रधान वाद्य आहे. कारण का सत्वात संजायते ज्ञानम, सत्वापासून ज्ञानम. पण सत्व प्रधान असणाऱ्या वाद्यांचा आश्रय तो मृदंग आहे. एकच ध्वनी प्राप्त होतो मृदंगाच्या दोन्ही भात्यांमध्ये वाजवलं गेलं की एकच ध्वनी प्राप्त होतो. टाळाचे 2 आहेत भाग, ते एकमेकावर आदळले, एकमेकावर त्यांचा संयोग संबंध झाला की एकच ध्वनी निर्माण होतो. ह्याच्यातून तरी एकच निर्माण होतो ना. भले 22 श्रुती, 22 इथे या आपल्या हृदयामध्ये 22 नाड्या अशा आडव्या गेल्या, शिरा आडव्या गेलेल्या आणि त्या 22 श्रुती आहेत. 7 स्वर आहेत. त्या 7 स्वरांमध्ये मधले जे स्वर आहेत म्हणजे सा आणि रे मध्ये काहीतरी स्वर आहेत, तर ते एकूण 22 आहेत. इथून जो माझा ध्वनी निर्माण होतो तो त्या नाडीला स्पर्श करून बाहेर आला असता तो स्वर अभिव्यक्त होतो. म्हणजे मी बोलतोय तो स्वरातच बोलतो, कुणीही बोलतो ते स्वरातच बोलतो. हा, गळानाद ब्रह्म गायन सृष्टी उपजे, तालाधिक अवतार तेथून या. ते ईश्वराच्या ठिकाणी अत्यंत शुद्ध आणि ज्ञानाने होतंय. ते इथून ते ज्ञानपूर्वक आहे आपल्याला माहिती, पण होते मात्र तीच क्रिया कमी अधिक प्रमाणात. शुद्धतेचा आणि विशुद्धतेचा मात्र किती फरक आहे. बाकी जशाला तसे अंशांशी भाव आहे ना आपल्यामध्ये, ईश्वरात आणि जीवामध्ये अंशांशी भाव असल्यामुळे होणारी क्रिया तत्सदृश्यच होते, दुसरी होतच नसते. त्या जो हिरण्यगर्भ सांगितला किंवा विराट सांगितला हे विश्व त्याचं स्थूल देह आहे, आपलं हे देह. मग ते तसंच त्या विराटाचं वर्णन करताना पाद, हस्त, मांड्या, मुख असंच वर्णन केलेलं आहे. आपल्यालाही तेच प्राप्ती आहे ना, सगळे गळा आहे, सगळ्या गोष्टी त्याच आहेत. नादब्रह्माची सुद्धा प्राप्ती आपल्यापाशी आहे. नादाची प्राप्ती, नादब्रह्म तर सर्वत्र समव्याप्त आहे. नादाची प्राप्ती त्याच्याही ठिकाणी आहे, आपल्याही ठिकाणी आहे. आपल्याला ती जाणवते ना. आपण बोलतोय निवांत जरी बसलो वा अजून एक प्रयोग करायचा, कान आहेत आपण पूर्ण घट्ट बंद केले तर काहीतरी गोंगावतंय की काय असं आपल्याला ऐकू येतं. म्हणजे कान बंद जरी केले तरी ऐकू येण्याची सुविधा आहे, कारण का आत नाद आहे म्हणून. बाहेरच्या नादाचं श्रवण कान बंद केल्यावर होत नाही, पण आत आहे का नाही, आतही चालू आहे. आत नाद आहे म्हणून आपण आहोत. आत जर नाद नसला असता तर आपली स्थितीच नाही, स्थिती म्हणायला उत्पत्तीच नाही. तर हा, शंखामध्ये समुद्राचा आवाज येतो. शंख आपला घेतला, तो कानाला लावला की त्याच्यामध्ये समुद्राचा आवाज येतो. हा नाद आहे. ते 2 प्रकारांनी येतात, एक आहताने येतो आणि एक अनाहताने येतो. आता टाळ वाजवला, स्थूल दृष्टीने काय आहत झालं, एकमेकावर आदळणं झालं, आहत आहे ती. मग त्याच्यातून ध्वनी निर्माण. आता स्थूलतेत आलो ना आपण, स्थूल विश्वात आलो की आहतच ध्वनी आहे. आणि सूक्ष्मातिसूक्ष्म विषयात जेवढे आपण प्रवेश करू तेवढे अनाहत ध्वनीची प्राप्ती होते. तो ध्वनी म्हणजे आहतापासून निर्माण झालेला नाही. त्याची जर आपल्याला काही कल्पना घ्यायची असेल, अनाहत ध्वनी कसा असतो, तर एक मोठा पैप किंवा कोणत्या आता गडावर वगैरे आपण गेलो तर तिथे मोठ्या मोठ्या तोफा ठेवलेल्या असतात. त्या तोफेंना जर कान लावला तर तिथून बारीक गोंगावत असा आवाज येत असतो. कुठे आदळतो, जरी तो सूक्ष्मतेने आदळत असला तरी अतिसूक्ष्मता आहे तिथे आहताची. तिथून आपल्याला थोडीफार का होईना अनाहताची कल्पना येऊ शकते की तिथे पोकळी आहे ना नुसती, आणि त्या पोकळीमध्ये ध्वनीचं अस्तित्व जाणवण्याची व्यवस्था आहे.
ध्वनीचं अस्तित्व तिथे जाणवतं. मी आपल्याला कशासाठी हे सांगत आहे, तर ते आहत एक ध्वनी आहे आणि एक अनाहत ध्वनी आहे. त्या अनाहत ध्वनीचं जर आपल्याला श्रवण करायचं असेल तर आपल्याला त्या अनाहत ध्वनीला शरण गेलं पाहिजे. आणि तो जो अनाहत ध्वनी आहे तो अखंड आहे, अधिष्ठान आहे. आपण एक अभंग म्हणतो. रूपाचा अभंग म्हटला जातो. नये जरी तुझ मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे, नाही तया वीण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. दुसरा स्वराच्या व्यतिरिक्त बोल अभिव्यक्त होऊच शकत नाही, कारण का नाड्यात तशा दिल्यात. त्या नाडीला संस्पर्श झाल्याशिवाय कोणताच बोल बाहेरच येऊ शकत नाही. म्हणल्यानंतर स्वराच्या व्यतिरिक्त आपण बोलतो हे म्हणणंच संयुक्तिक नाही. आपण स्वरातच बोलतो सगळेजण. हां, आता तो स्वर गोड की बसाडा हा भाग निराळा आहे. तो स्वर आहे मात्र ही गोष्ट खरी आहे. हां, आता ती गोष्ट प्रयत्नाधीन आहे की आपण स्थूलतेत ज्यावेळी येतो त्यावेळी प्रयत्न आला, कारण का त्याला जर मधुर करायचे. आता दूध आहे, गोडच असतं ते, पण आपल्याला ते जात नाही, मग तर साखर टाकावी लागते. प्रयत्न करा, काही तर टाका. स्थूलतेत आलो ना आपण, आणि स्थूलतेतून सूक्ष्मात गेलो तर फार सूक्ष्मात जायचं नाही. वासराला विचारा, गाईचं दूध गोड आहे का कडवट आहे? जर ते तुम्हाला बोललं तर ते सांगाल बाबा मधुर आहे, अमृत आहे ते, असं तेच सांगेल ना. फार सूक्ष्मात जायची गरज नाही. वासराला फक्त बोलायला लावा. हां, आता वासराला बोलायला लावायचं तर बघा आता काय काय करायचं. मला तो उपाय माहीत नाही. जर कोणाला तो कळाला तर मला नक्की सांगा, म्हणजे मी तो प्रयत्न करेन आणि गाईलाही बोलवायचा प्रयत्न करू. म्हणजे एकलेपणा घरातला नाहीच होऊन जाईल. माणसं फार असण्याची गरज नाही. 100 गाई सांभाळल्या म्हणजे काम झालं, सगळ्याच बोलतात मग. तर तो काय उत्तर देईल? मधुर आहे म्हणून सांगेल. स्वर गोड किंवा गोड नसणारा असा जर करायचा असेल तर तो प्रयत्नाधीन आहे. वास्तविक जो स्वर आहे, मुलात जो स्वर आहे तो मात्र गोड आहे. त्याचं ते स्वरूप आहे. आनंद हा हेच त्याचं स्वरूप आहे. गायन ऐकलं, वाद्य ऐकल्यानंतर आपल्याला आनंद होतो का होत नाही? आनंद होता. म्हणजे त्याचं ते स्वरूप होते. त्याचा आश्रय आम्ही कशासाठी करायचा? मी आपल्याला सांगतोय, मृदंग, टाळ आणि श्रुती याचा आश्रय जर केला तर अखंडत्व प्राप्त होतं. अखंड ध्वनी नैरंतर्य त्या ध्वनीमध्ये होतं आणि मग ब्रह्मरसाचं आपल्याला सेवन करते असं आपण चिंतन केलेलं आहे. त्या कशासाठी हे चिंतन आहे? अखंडाचं वर्णन करायचं म्हणल्यानंतर अखंड होऊनच वर्णन करावं लागेल. शिवे भूत्वा शिवम यजेत. बरोबर, शिवो भूत्वा शिवम यजेत. शिवाची तर काय ते शिव होवनी शिवाशी म्हणावे असं काहीतरी वर्णन अभंगामध्ये आलेलं आहे की त्या शिवाचं पूजन करायचं असेल तर आम्हाला ही शिव व्हावं लागेल. म्हणजे ज्या देवतेचं पूजन आम्हाला करायचं आहे त्या देवतेचं ध्यान, त्याचा न्यास आम्हाला करून घ्यावा लागेल. तत्स्वरूपता आंशिक पद्धतीत का होईना आम्हाला करावी लागेल. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करीत असताना अभंगाचा आश्रय केला. मुंडा महाराजांचं वर्णन करीत असतानाही, त्यांचं चरित्राचं गायन करीत असतानाही, त्यांच्या चरणाचं वर्णन करीत असतानाही आश्रय कोणाचा करावा लागेल? अभंगाचाच आश्रय करावा लागेल. इतराचा आश्रय करून त्यांची आंशिक सेवाही होणार नाही. सेवा होईल, पण त्या आंशिक सेवेतही जर कोणता भाव काढायचा झाला कनिष्ठ श्रेष्ठतेचा तर ही श्रेष्ठ सेवा आहे. गद्यात्मक अति खाली जाते. ओवीबद्ध म्हणजे पद्यात्मकतेमध्ये ओवीबद्ध थोडी वर येते, एक पायरी वर येते. पण सर्वात वर जर कोणी असेल तर ते अभंग आहेत आणि त्यांचं ते अभंग आहेत ना, म्हणूनच सर्वात वर आहे. अभंग असल्यामुळेच सर्वात वर आहे. त्या अभंगाचा आश्रय केला. त्या सर्व अभंगात्मक असलेल्या चरित्राचा हा पहिला अभंग. सर्व विघ्नेती पाळली हा मंगलाचरणाचा अभंग. कोणत्याही ग्रंथाची सुरुवात करायची म्हटली विशिष्ट संप्रदायाचा नियम येतो की मंगलाचरण मात्र केले पाहिजे.
का मंगलाचरण करायचं? श्रुती आहे, ग्रंथ परिसमाप्त्यर्थे मंगलमाचरे. वेदाची ही आज्ञा आहे की ग्रंथाची परिसमाप्ती व्हायची असेल, ग्रंथ परिपूर्ण असा जर व्हावा असा वाटत असेल तर मंगल आचरण करा. मंगलमाचरे, मंगलाचरण तुम्ही केलं पाहिजे. मग मंगलाचरण करीत असताना काही प्रकारही त्याचे सांगून दे. नमस्काराने मंगलाचरण आहे, वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण आहे, आशीर्वादात्मक मंगलाचरण. कशासाठी केलं आहे? मी ग्रंथ परिसमाप्तीसाठी म्हणून मंगलाचरण केलं. मग त्या मंगलाचरणाची व्याख्या करीत असताना काही ग्रंथकार अशी व्याख्या करतात. ते म्हणतात, विघ्नध्वंसानुकूल व्यापार विशेषम मंगलाचरण. मंगलाचरण करा. कशासाठी करा? विघ्न जे प्राप्त होतात, कोणतीही गोष्ट पूर्ण करायची आहे आम्हाला, एखादं आम्हाला कार्य करायचं आहे आणि ते कार्य पूर्ण आम्हाला करायचे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी प्रतिबंध आहे. साधारण कारणांचा ज्यावेळी आम्ही विचार करतो, 9 साधारण कारणं सांगून दिली. त्या 9 साधारण कारणामध्ये शेवटाला सांगून दिलं प्रतिबंधका अभाव. प्रतिबंधाचा अभाव असल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही. अगदी हा पेन इथून इथे ठेवायचा, ही वस्तू इकडून इकडे ठेवली, हे कार्य झालं. ते कार्य होण्यासाठी सुद्धा प्रतिबंधाचा अभाव पाहिजेत. याच्यासाठी काय प्रतिबंधाचा अभाव? प्रतिबंध आहे. हात कार्य करीत नसल्यावर काय करणार? हातात शक्ती नसल्यावर काय करणार? इथून इथे होणारे काही ठेवणं, तो प्रतिबंधाचा अभाव पाहिजेतच. उदाहरण देतात त्याच्यासाठी. भली मोठी गाडी आहे, मर्सिडीज वगैरे कार, त्यांची किंमत 1 कोटी वगैरे या घरात असते. त्यांचं इंजिन, त्याच्यामध्ये खूप पॉवर असते, पण त्या इंजिनमध्ये जर काही बिघाड झाला थोडासा, आणि तो कॉम्प्रेसर असतो त्याच्यामध्ये जर कचरा साठला, कुणी ती गाडी काही चालू होणार नाही. किती लाखाची असो, कोटीची असो, नाही तर काही असो, कचरा, कचऱ्याची किंमत काय? कचरा विकला जातो कुठे? कुठेच विकला जात नाही कचरा. त्या कचऱ्याची, सराफाचा कचरा विकला जातो, तो विकतच नाही. ही गोष्ट निराळी आहे. सराफाच्या कचऱ्याला किंमत बहुमोल आहे. सोन असतंय ना. कचरा दुसरा विकला जात नाही, टाकावं लागतं. ते येतो दररोज, त्याला देऊन टाकावं लागतं फुकट. एक गोष्ट फुकट देतो आपण, कचरा. बाकी भंगार सुद्धा विकतो. तर कचरा विकते फुकट देतो, घेऊन जा, पटकीने घेऊन जा. तो तिथे घंटी वाजवत लांब कोपऱ्यावर थांबला तर आपण दरवाज्यात रेडी असतो, या घेऊन जा. ते फुकट द्यायची गोष्ट आहे. तेवढी एकच गोष्ट आपण फुकट देतो, बाकी कोणतीही गोष्ट फुकट देत नाही. घेतो सगळंच फुकट. मुफ्त में चाहिए, सगळी गोष्ट आम्हाला फुकट पाहिजे. मग काही असो, त्याच्यामध्ये आनंद आहे. काही लोकांना विचारलं, घरी जेवण करता का? हो. आनंद होतो का? हो, अति आनंद होतो. पण मग भोजनाचं निमंत्रण, अरे फुकट जेवणात फार आनंद आहे. त्यावेळी ते जातात आणि खूप जेवण करीत असतात. मित्रांनी बोलवलं जेवायला, चला. गोड जेवण आहे, ते दुसऱ्याच्या घरामध्ये फार प्रिय वाटतं. वा वा, काय केलंय, काय केलंय, सगळ्या गोष्टींचं कौतुक, अतिशय आनंदाने तो खात असतो. मित्र आहे, त्याला घरी बोलवून जेवायला गेल्यानंतर आपल्याला आनंद होतो. तो आपल्याला बाहेर घेऊन जेवायला चालला की मग एक दिवस उपाशी राहतो हा. आणि मग त्याच्यासोबत जाऊन तो खातो. कशासाठी? आता हे फुकट चाललेलं आहे सगळं. आज सापडला तो, मग आज सापडलाय म्हटल्यानंतर चांगला मोकळा केला पाहिजे त्याला. मग ते मोकळ्या करण्यामध्ये आनंद. हो, चालतं. सांगण्याचा म्हणजे काय, आपल्याला जे पाहिजे ते सगळं आपल्याला असंच पाहिजे असतं, विनासायास पाहिजे असतं. फुकट म्हणजे विनासायास. आणि एकच गोष्ट आपण देतो ती म्हणजे कचरा. ती कचरा देऊन टाकायचा दररोज त्याला. मी आपल्याला हे कशासाठी सांगतोय, की आपण ही गोष्ट फुकट देत असतो प्रत्येक वेळी. आपल्याला ही गोष्ट नको असते. तसं ह्या विघ्नांच्या बाबतीत आहे. विघ्न आपल्याला पाहिजेत का? विघ्न आपल्याला नकोय. विघ्न टाकली पाहिजे, विघ्न नकोय. म्हणजे प्रतिबंध आपल्याला नकोय. त्या गाडीमध्ये जर कचरा येऊन पडला, फुकट असणारा कचरा जरी येऊन पडला तरी गाडी काही केल्या प्राप्त होत नाही, चालू होत नाही. काही करा तुम्ही. मग काय करायला लागतं? तो मनुष्य तो ते कॉम्प्रेसर झाडून देतो, धुवून देतो,
मग गाडी होते. म्हणजे क्षुल्लक असणाऱ्या कचऱ्याचा जरी प्रतिबंध झाला तरी भलं मोठं असणारं इंजिन, भलं मोठं असणारं यंत्र ते चालू होत नाही. म्हणजे प्रतिबंधाचा अभाव फार महत्त्वाचा आहे. त्या प्रतिबंधाचा अभाव मात्र झाला, निशेष अभाव त्याचा झाला म्हणजे मात्र कार्य होतं. साधारण कारणामध्ये ही पुस्तक सांगून दिली की त्याचा अभाव व्हायला पाहिजे. मग अभाव प्रतिबंधाचा झाल्याशिवाय जर कार्य होत नसेल तर प्रत्येक कार्याला कोणता ना कोणता तरी प्रतिबंध आहे असा आम्हाला अनुमान करता येऊ शकतो की प्रत्येक कार्याला काहीतरी प्रतिबंध आहे. मग त्या कार्याचा आम्हाला प्रतिबंध जर निवारण करायचं असेल तर आम्हाला त्याचा उपाय शोधावा लागेल. ग्रंथ निर्मिती, काव्य निर्मिती हे सत्कार्य आहे. मग त्याला काही ना काहीतरी प्रतिबंध असेल. मग प्रतिबंध कोणता आहे तर विघ्न सांगून दिलं. काहीतरी विघ्न असतील, कोणते तरी विघ्न असतील, ते विघ्न त्याला प्रतिबंध करणारे आहेत. त्या विघ्नांच्या निवारणासाठी काय केलं पाहिजे तर मंगलाचरण केलं पाहिजे असा शिष्ट संप्रदाय सांगतो. मग ते मंगलाचरण करीत असताना त्याची जी व्याख्या केली ती विघ्नध्वंसानुकूल व्यापार विशेषण. विघ्नांचा विघ्नध्वंसानुकूल व्यापार विशेषण. त्या विघ्नांचा ध्वंस करण्यासाठी जो व्यापार करावा लागेल, जी क्रिया करावी लागेल त्या क्रियेला मंगलाचरण म्हणा. म्हणजे प्रतिबंधाचा अभाव होईल. मग आता काय काय केलं पाहिजे? कशाने होतो हा व्यापार? व्यापार म्हणजे काय? ज्याची कारणापासून उत्पत्ती होते आणि कार्याला जे उत्पन्न करतं ते व्यापार. म्हणजे कशापासून तरी निर्मिती झाली आणि कशाला तरी त्यांनी उत्पन्न केलेलं आहे. म्हणजे आम्ही काहीतरी नामस्मरण केलं, ग्रंथ निर्मिती करायची, त्याच्यासाठी आम्ही काही नामस्मरण केलं. त्या नामस्मरणापासून जो आमच्या ठिकाणी संस्कार निर्माण होतो अंतःकरणावर, त्या संस्कारापासून जे ग्रंथ परिसमाप्ती रूप विघ्न ध्वंस पूर्व ग्रंथ परिसमाप्ती हे जे आम्हाला कार्य उत्पन्न होतं फल, हे करणारा व्यापार हा व्यापार. तो व्यापार मात्र आम्हाला करावा लागेल. कारण का आम्हाला प्रतिबंधाचा अभाव करायचा. कशाने होतो? मन आहे, वाणी आहे आणि शरीर आहे. पाया पडू शकतो ना. मानसिक मंगलाचरण करू शकतो ना. मनाने मंगलाचरण करायचं. गुरुजी असतात पूजा झाल्यानंतर सांगतात देवाला काय पाहिजे ते मागा. मोठ्याने मागतो का आपण? मोठ्याने मागतो नाही, आपण मानसिकच मागतो. हो माझी 2 कोटीच्या जमिनीचं काम राहिले तेवढं होऊ दे. आता गुरुजीला ते सांगितलं नंतर गडबड होईल ना. सगळं मानसिक चाललेलं असतं. म्हणजे करतो का नाही आपण प्रार्थना मंगलाचरण का होईना करतो का नाही आपण मानसिक? हो कळू म्हणजे कळत नाही. मानसिक मंगलाचरण केल्यानंतर कळत नाही. हा मुद्दा आहे. शरीराने हात जोडतो, पाया पडा म्हणले झालं. नाहीतर मग ते प्रदक्षिणा 3 प्रदक्षिणा घाला ते काहीतरी म्हणत असतात आणि आम्ही सगळ्या घरात कोण कोण आले बघ 3 प्रदक्षिणा घाला करतोच ना. शारीरिक तो वाणीने केली पाहिजे. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू प्रवचनाच्या सुरुवातीला आपणही म्हणतो. वाणीने होणारं मंगलाचरण, दिसणारं आणि पुढे येणारं आणि सातत्याने राहणारं मंगलाचरण जर ग्रंथांच्या बाबतीत आम्हाला म्हणायचं झालं तर ते वाणीने केलेलं आणि लिखित स्वरूपात लिहिलेलं मंगलाचरण आम्हाला उपयोगाचं होतं. कारण का जर ग्रंथकर्त्यांनी ग्रंथ परिसमाप्ती होईल 3ही मंगलाचरणापैकी कोणत्याही मंगलाचरणाच्या आश्रयाने, म्हणजे मन वाणी शरीर यांच्या कोणत्याही पद्धतीच्या आश्रयाने ग्रंथ समाप्ती होईल, हे फल मिळेल. पुढच्याला कसं कळेल? पुढच्याला कळलं पाहिजेत ना. यांनी काय केलं ते कळलं पाहिजेत ना. कुलधर्मामध्ये घरात जे चालतात ते वडीलधाऱ्यांनी प्रत्येक गोष्ट जर पुढच्या आपल्या वंशजांना जर सांगितली तर ती कळेल. जर ती गुप्त ठेवली तर पुढे दोष निर्मिती होत राहील. अरे त्यांनी नाही केलं, माहित नाही काय करीत होते, माहित नाही, चालू आहे असंच करायचं असतं. असं करीत 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 इतकी त्याच्यामध्ये अशुद्धता निर्माण होते की परंपरा जो इच्छिन्न होते ती राहतच नाही तो कोलाच्या. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगावी लागेल, ठेवावी लागेल. येथ वडील जे करीती आचरिती तया नाम धर्मो ठे. तो धर्म आहे. तो माऊली म्हणले. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? वाणीरूप मंगलाचरण, लिखित स्वरूपात असलेलं मंगलाचरण आम्हाला करण्याची गरज. हा शिष्ट संप्रदाय.
तिन्ही गोष्टीत केलेलं चालतं, पण शिष्ट संप्रदाय असा सांगतो की शिष्याच्या शिक्षेअर्थ शिष्यां म्हणजे जे आमचे कोणी पुढे असतील, निजजन असतील, सज्जन असतील, अभ्यासू वर्ग असेल, त्यांच्या शिक्षेसाठी, त्यांच्या अध्ययनासाठी, त्यांना आचरणाची दिशा कळण्यासाठी म्हणून आम्हाला काय केलं पाहिजे, मंगलाचरण लिखित स्वरूपात लिहिलं पाहिजे. म्हणजे आम्ही लिहिलं पाहिजे ते मंगलाचरण. मग ते मंगलाचरण कोणतं लिहिलं असेल तर या ग्रंथाच्या बाबतीमध्ये, सिद्धचरित्र गाथेच्या बाबतीमध्ये विचार करीत असताना हा अभंग त्या मंगलाचरणाचा की जो लिहून ठेवलेला आहे, जे शिष्ट संप्रदायानुकूल असा हा अभंग आहे. असं हे मंगलाचरण आहे की हे सगळ्याला कळतं. आता आपण वाचायला लागलो, सगळेजण आपण याचं पारायण करतो. त्या पारायणामध्ये हा मंगलाचरणाचा अभंग हे कोणाला नव्याने सांगण्याची गरज आहे का? लगेच कळतं. आणि जर थेट चरित्र प्रबंधाला सुरुवात केली असती तर पुढच्यानी मात्र तसंच पुढे काहीतरी केलं असतं ना. नाही, गरज नसते मंगलाचरणाची. असाच पुढे अर्थध्वनित झाला असता आणि पुढे पुढे मग अशुद्धता निर्माण होते. पण मंगलाचरण केलं पाहिजे. विघ्नाचा ध्वंस करायचा असला तरी मंगलाचरण करावंच लागतं. म्हणजे तिन्ही पद्धतीत केलं जातं. मनाने केलेलं चालेल, वाणीने केलेलं चालेल, शरीराने केलेलं चालेल. पण त्यातल्या त्यातही शिष्ट संप्रदायाचं अनुसरण जर आम्हाला करायचं असेल तर ते मात्र अशा पद्धतीत करावं लागेल. शिष्ट संप्रदायाचं अनुसरण आम्ही या ठिकाणी केलेलं. म्हणजे मन, वाणी आणि शरीर याच्यानी आम्ही मंगलाचरण करतो. हे वाणीरूप मंगलाचरण लिखित स्वरूपातलं आहे. आता मानसिक मंगलाचरण केलं तरी त्याचा फल जे ग्रंथ समाप्ती त्याची प्राप्ती होते याचं चिंतन केलं. आता जे मंगलाचरण आहे ते मंगलाचरण किती प्रमाणात असलं किंवा किती भावनेने असलं म्हणजे परिसमाप्ती ग्रंथाची होते. काहीतरी करायचं आहे ना, मग क्रिया ही शक्ती आहे आणि शक्ती म्हणल्यानंतर तिच्या ठिकाणी उद्वेगता, भाव, उद्भूतता अनेक प्रमाणात असली पाहिजे. जितक्या प्रमाणात उद्भूतता असेल तितक्या प्रमाणात ते कार्य होतं. स्मृतीच्या बाबतीत आपण बघू, उद्बुद्ध संस्कार असल्याशिवाय स्मृती होतच नाही. म्हणजे मला आठवतच नाही. मग ते उद्बुद्ध संस्कार तेवढ्या प्रमाणात पाहिजेत. काही वेळा काय म्हणतो आपण, अहो तोंडात नाव आले पण आठवत नाही, बोलताही नाही गेलं. म्हणजे अनेक प्रमाणामध्ये जितक्या प्रमाणात हवा आहे तितक्या प्रमाणात तो संस्कार उद्बुद्ध झाला नाही. आणि एखादा संस्कार असतो उद्बुद्ध असतो, माहिती नाही आम्हाला, काल बघितलेलं मनुष्य किंवा 10 वर्षापूर्वी बघितलेला आजोबा आठवतो का नाही आपल्याला, 10 वर्षांनी भेटला. म्हणजे आईचं वडील, वडिलाचे वडील तर घरातच असतात, आईची वडील दुसरीकडे असतात. आता उलट जरी झालं असेल तरी आजोबा हा 10 वर्षापूर्वी जरी बघितलेला असला तरी आठवतो का नाही, पुन्हा आठवतो ना, उद्बुद्ध असतात. कोण आहे, आजोबा आहे, माहिती असतं. ते उद्बुद्ध संस्कारामध्ये 2 प्रकार झाले नाही की एक काही प्रमाणामध्ये त्याचा आंशिक काही भाग आपल्याला तेवढी शक्ती त्या उद्बुद्ध संस्कारामध्ये नाही किंवा ते संस्कार त्या प्रमाणात उद्बुद्ध झाले नाही. आणि हे स्पष्ट उद्बुद्ध असणारे संस्कार त्या म्हणजे सांगतोय मी कशासाठी की तिथे मात्र तेवढी शक्ती असावी लागते म्हणजे तितक्या प्रमाणामध्ये कार्य होतं. मंगलाचरणाच्या बाबतीमध्ये जितकी भावनेने ते मंगलाचरण असेल, जितक्या शुद्ध भावनेने मंगलाचरण असेल, जितक्या आर्ततेने जे मंगलाचरण असेल, जितक्या श्रद्धेने ते मंगलाचरण असेल, म्हणजेच जितक्या शक्तीने ते मंगलाचरण असेल तितक्या प्रमाणात ते विघ्नांचा अंत करण्यासाठी समर्थ आहे. मग तितक्या भावनेने तितक्या शक्तीने ते मंगलाचरण केलं पाहिजे, असा एक अर्थ झाला. आता आस्तिक ग्रंथकारात मंगलाचरण करतात, नास्तिक ग्रंथकार करीत नाहीत. ग्रंथ समाप्ती तुम्ही फल सांगितलं, ग्रंथ परिसमाप्त्यर्थे मंगलमाचरित असं सांगून दिलं. नास्तिक लोकांनी ग्रंथ केलेत ना निर्माण, आज खूप ग्रंथ निर्माण झाले, त्याच्यामध्ये काही मंगलाचरण करतात का? सुईचे आत्मवृत्त याच्यात मंगलाचरण काय करायचं, करीतच नाही कोणी. मग आता ह्या अशा ग्रंथ म्हणजे नास्तिक ग्रंथकार सगळे, शाळेची सगळी पुस्तकं त्याच्यामध्ये काय मंगलाचरण केलं, ग्रंथ झाला ना पूर्ण. मग तुम्ही म्हणता कसं ग्रंथ परिसमाप्त्यर्थे मंगलमाचरित, म्हणजे मंगलाचरणाशिवाय ग्रंथ परिसमाप्त होतो, पूर्ण होतो असा अर्थ होतो का नाही? तिकडेही जातं ना ते. मग त्याच्यासाठी मात्र असं अनुमान केलं होतं की मंगलाचरणाशिवाय ग्रंथ परिसमाप्ती होतच नाही.
मंगलाचरण हे कारण सांगितलं का मंगलाचरण केल्यानंतर जो संस्कार अंतःकरणामध्ये धर्माचा होतो, पुण्याचा उदय त्याच्या ठिकाणी होतो आणि तो संस्कार होतो, हे कारण सांगितलं. थोडा सूक्ष्मतेने विचार करण्याचं गोष्ट आहे. ग्रंथ सुरुवात करीत असताना आम्ही मंगलाचरण केलं. कशासाठी केलं? ग्रंथ पूर्ण व्हावा म्हणून. ग्रंथ पूर्ण त्याच दिवशी होणार आहे, लगेच होतो, काही कालावधीनंतर होतो. मग मंगलाचरण पहिल्या दिवसाला केलं आणि शेवटल्या दिवसाचं फल पहिल्यांदा सांगितलं. कसं काय शक्य? म्हणजे आम्ही आता यज्ञ करावा आणि मृत्यूपर्यंत आम्हाला स्वर्ग प्राप्त व्हावा, कसं शक्य आहे? कालावधीमध्ये कालावधी आहे का नाही? मध्यात खूप कालावधी आहे. मग ह्या कालावधीचं काय भान, या कालावधीचं काय चिंतन की इतक्या कालावधीनंतरही ते फल प्राप्त व्हायला पाहिजे पहिल्याचं. म्हणजे ते कारण होतं का? नाही. ते राहतही नाही. मंगलाचरण जे आत्ता मी केलं ते राहतंय का शेवटापर्यंत? नाही. त्याचा कालावधी संपला, ते झालं पूर्ण, ती क्रिया होऊन गेली. आता ग्रंथ समाप्ती आमची व्हायची असेल, ग्रंथ समाप्तीच्या कालावधीमध्ये ते राहत नाही, ती क्रिया संपून गेलेली आहे. मग त्याचं ते फल आहे असं म्हणता नाही येणार. मग काय म्हटलं पाहिजे? त्याचं तर ते फल आहे असं श्रुतीने सांगितलं, त्याचं फल हे आम्हाला पटलंही आहे. पण आता ते त्याचं फल आहे असं मात्र दिसत नाही, युक्तीला मात्र ती गोष्ट पटत नाही. कारण का ही आधी झालेली क्रिया आहे आणि काही कालाने ग्रंथ समाप्ती झालेली आहे. मग ते काही कालाने होणाऱ्या क्रियेचं हे जर कारण आहे असं हे आम्हाला पटत नाही. मग काय केलं पाहिजे? म्हणजे उपादान कारणाचा विचार करा. अव्यवहित पूर्वक्षणी पाहिजे. अव्यवहित पूर्वक्षणी असलेलं ते कारण. मग अव्यवहित पूर्वक्षणी काय आहे? मंगलाचरण जे केलं ते अव्यवहित पूर्वक्षणी नाही, तर त्या मंगलाचरण केल्यानंतर जो संस्कार किंवा जो पुण्योदय आमच्या ठिकाणी होतो, तो पुण्योदय शेवटपर्यंत चालतो. तो त्या ग्रंथ समाप्तीच्या वेळात उपस्थित आहे, त्यावेळी ग्रंथ समाप्ती होते. नास्तिक ग्रंथकारांचा विचार केला, त्यांची ग्रंथ समाप्ती होते म्हणल्यानंतर त्यांनी मंगलाचरण केले असं आम्हाला म्हणावं लागेल. मग कधी केलंय म्हणायचं जर झालं, मागच्या जन्मात केलं असेल पण केलंय त्यांनी, मागच्या जन्मात का होईना पण त्यांनी केलं असेल, त्याचा संस्कार त्याच्या अंतःकरणावर आहे, तो आता उद्बुद्ध झाला. आता उद्बुद्ध झालाय तर त्याचा ग्रंथ परिसमाप्त झाला असं आम्हाला अनुमान लावावं लागेल, असं आम्हाला चिंतन करावं लागेल. अशी आम्हाला पुष्टी स्वतःच्या वेदांनी सांगितलेल्या श्रुतीसाठी आम्हाला ती मिळवून घ्यावी लागेल. दुसरं आम्हाला चिंतन करता याच्यासाठी येत नाही. म्हणजे ग्रंथ समाप्तीसाठी मंगलाचरण आवश्यक झालं. मग ते जितक्या प्रमाणात असेल, जितक्या शक्तीने असेल, तितक्या प्रमाणात तितक्या शक्तीने ते विघ्नांचा ध्वंस करण्यासाठी समर्थ असतं. म्हणजे ग्रंथ समाप्तीसाठी म्हणून मंगलाचरण आवश्यक झालं. मग काही आत्तिक ग्रंथ करा, त्यांचे ग्रंथ परिपूर्ण झाले नाही असे काही लोक आहेत. उदाहरणार्थ बाणभट्ट आहे, काव्यशास्त्री होऊन गेला, साहित्यामध्ये फार मोठा त्यांनी कादंबरी नावाचा जो प्रकार आज उदयाला आलेला आहे तो काय आजचा नाही. कादंबरीचा प्रणेता बाणभट्ट आहे, की ज्याची कथेची जर सुरुवात झाली लिहायला तर वाक्य कुठं परिपूर्ण होतं हे कळत नाही आपल्याला. कारण का त्यांनी लिहायला चालू केलं की पानच्या पान संपतं पण वाक्य संपत नाही मग कुठेतरी एक दंड येतो. म्हणजे ते आपल्याला नीट इतके सामासिक शब्द आहेत त्याच्यामध्ये पूर्ण. तो कादंबरीचा प्रणेता, त्याचा कादंबरी हा ग्रंथ काही पूर्ण झाला नाही, मग त्यांनी मंगलाचरण नाही केलं ना. मग मंगलाचरण केल्यानंतरही त्याचा ग्रंथ का नाही पूर्ण झाला? त्याच्यावर असं चिंतन शास्त्रकारांनी केलं की जितक्या प्रमाणात असायला हवं तितक्या प्रमाणात मंगलाचरण झालं नाही असं आम्हाला मानावं लागतं. शिवाय प्रारब्ध हे असं आम्हाला मानायला लागतं. म्हणजे या वचनाची पुष्टी होते की मंगलाचरण जे करायचं आहे ते मंगलाचरण तितक्या शक्तीने असावं, तितक्या भावनेने असावं, तितक्या श्रद्धेने असावं, म्हणजे ग्रंथाची परिसमाप्ती होते. अशा पद्धतीचं हे मंगलाचरण करीत असताना औषध घेऊन बोलतो म्हणजे औषधच घ्यायचं नाही असं. किरक भस्म असते. किरक भस्माची काही रोगांसाठी म्हणून उपयुक्तता सांगितली.
पण ते त्याची उपयुक्तता अशा पद्धतीत सांगितलेली आहे, 1 ग्रॅम का मिलीग्रॅम हिरक भस्म म्हणजे हिऱ्याचं भस्म 1 किलो खडी साखरेत टाकायचं, खडी साखरेच्या पेष्टीमध्ये म्हणजे बुडीत. 1 मिलीग्रॅम हिरक भस्म 1 किलो खडी साखरेमध्ये टाकायचं आणि ती खडी साखर दररोज 1 ग्लासभर दुधात घ्यायची. आता ते 1 मिलीग्रॅमचं जर 2, 3, 4 झालं तर ती औषध मात्र घेऊन देईल आपल्याला. रोगाचा नाश नाही करायचं, शरीराचाच नाश करून टाकेल ते, म्हणजे रोगच नाही होणार पुन्हा. असं ते सांगेल. म्हणजे ते औषध आहे, त्या औषधाने मृत्यू येण्याची शक्यता आहे वाढलं तर प्रमाण. साईड इफेक्ट होतात ना औषधाचे, ते तितक्या प्रमाणात घेतलं पाहिजे. म्हणजे जेवढ्या प्रमाणात हवंय तेवढ्याच प्रमाणात ते पाहिजे, कमीही नको आणि अधिकही नको. ते त्याच प्रमाणात असलं म्हणजे मात्र ते शुभदायक होतं, ते मंगलदायक होतं. तसं ते मंगलाचरण कमी प्रमाणात नको, जेवढ्या हवंय तेवढ्या प्रमाणात ते झालं पाहिजे. म्हणजे ग्रंथ समाप्ती मात्र आपली पूर्णतेने होते, निर्विघ्नतेने ग्रंथ समाप्ती होते. त्या मंगलाचरणाचे 3 प्रकार सांगून दिलेले शास्त्रकारांनी. एक नमस्कार रूप सांगितलं, जे नमस्कार केलेला आहे ईश्वर, गुरु, श्रेष्ठ संतांना नमस्कार ज्या ठिकाणी केलाय त्या नमस्कारातून पुढे आलेलं ते नमस्कार रूप मंगलाचरण. दुसरा आहे आशीर्वादात्मक मंगलाचरण. गुरुनी शिष्याला दिलेला आशीर्वाद. उदाहरणासाठी स्वस्ती श्री वटेश्वरी, ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला आशीर्वाद दिला की हे वटेशा तुझं कल्याण असो. चांगदेव 65ची सुरुवात आहे तिथून. आशीर्वादात्मक मंगलाचरण म्हणजे तिथे हे स्वतः यांच्या ठिकाणी आता विघ्न काय येणार, ते स्वतः विघ्नांचा ध्वंस करणारे आहेत, आनंदरूप स्वतः आहेत, त्याच्यामुळे तिथे विघ्न नाही येणार. ज्याला हे कळणार नाही त्याच्यासाठी आता ते मंगलाचरणाची आवश्यकता आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी बुद्धिमांद्यत्व असेल, त्याच्या ठिकाणी कोणता तरी प्रारब्ध दोष असेल, त्याच्या निवारणार्थ म्हणून आशीर्वादात्मक मंगलाचरण. मग त्याचं उदाहरण स्वस्ती श्री वटेश. वस्तू निर्देशरूप मंगलाचरण हा महत्वाचा प्रकार सांगितला. वस्तू निर्देशरूप मंगलाचरण म्हणजे वस्तूचा ज्या ठिकाणी निर्देश केलेला आहे. कोणती वस्तू, तर हे ब्रह्मवस्तू हा अर्थ अपेक्षित आहे. ब्रह्माचा, परब्रह्माचा, ब्रह्मचैतन्याचा निर्देश ज्या ठिकाणी केलेला आहे, ज्याच्यातून निर्देश केलेला आहे किंवा ज्या निर्देशातून ग्रंथ आरंभ झालेला आहे त्या मंगलाचरणाला वस्तू निर्देशरूप मंगलाचरण म्हणायचं. आता ज्ञानेश्वरीचा सुरुवात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा, इथपर्यंत ते येतं मंगलाचरण. ते तिथे ते वस्तू निर्देशरूप मंगलाचरण. अशा ह्या 3 पद्धतीमध्ये नमस्कार रूप, आशीर्वादात्मक आणि वस्तू निर्देशरूप असं हे मंगलाचरण, या 3 प्रकाराने मंगलाचरण होतं. आता या मंगलाचरण करण्यात म्हणजे अशाही पद्धतीत केलं गेलं. आता विचार करीत असताना साहित्यशास्त्रामध्ये असाही विचार केला गेला की सुरुवातीचा जो प्रथम श्लोक आहे मंगलाचरणाचा, त्या श्लोकाला घेऊन मंगलाचरण करावं, वा श्लोकाचा म्हणजे काव्याचा किंवा त्या प्रबंधाचा पहिला शब्द घेऊन मंगलाचरणाचा विचार करावा. आता हा आपल्याला या अभंगाकडे वाढायचा. हा पहिला अभंग आहे, गाथेचा पहिला अभंग. मग आता ह्याचं आपल्याला चिंतन करीत असताना 2 पद्धतीत चिंतन करता येईल. पहिली पद्धत म्हणजे अभंगाचं संपूर्ण चिंतन, अभंग मंगलाचरणाचा हा अभंग आहे म्हणून त्याचं चिंतन. आणि दुसरी पद्धत म्हणजे या अभंगाचा जो पहिला शब्द त्याला धरून केलेलं मंगलाचरणाचं चिंतन. अशा 2 पद्धतीमध्ये या अभंगाचं आपल्याला चिंतन करता येतं. याचं चिंतन आता आपल्याला करायचं आहे. उद्याचा दिवस आहे, उद्या कळेल की परवाचा दिवस आहे प्रवचनाचा. त्यामुळे आत्ता सांगतो की उद्या आपल्याला याचं चिंतन करायचं आहे. उद्या आपल्याला अभंगाच्या पहिल्या शब्दाचं काय चिंतन आहे, सर्व हा पहिला शब्द आला, त्या सर्व या शब्दाचं काय चिंतन आहे याचं, या चिंतनासाठी आपण पुन्हा एकत्रित सकाळी 8:15 वाजता येऊ आणि याचं चिंतन यथामती यथाशक्ती आपण करू. आज इथेच ही सेवा थांबवू. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम,
श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। संध्याकाळी